आम्हाला विचारतात की गाईला आंघोळ घालायची असते का, तुम्ही घालता का, तुमच्या गाई एवढ्या स्वच्छ कशा? गाईला कधीच आंघोळ घालायची नसते. तर हे लक्षात घ्या. 2022 पासून आम्ही गाई पाळतोय आणि आम्ही आजपर्यंत एकदाही गाईला आंघोळ घातलेली नाही. मग आमच्या गाई खूप घाणेरड्या दिसतात का, चिखलानी भरल्या आहेत का? तर नाही. हे बघा, ही जशी मला चाटती आहे, काही लोक म्हणतील की ह्याला मीठ हवं आहे म्हणून ती चाटती आहे. तर हे लक्षात घ्या, फक्त ही गोष्ट नसते. गाई एकामेकांचं ग्रूमिंग करतात. आता बघा, ही समोरची गाय बघा, ही त्या दुसऱ्या गाईला चाटती आहे आणि साफ करते आहे. तर हे ग्रूमिंग पार्टनर्स आहेत. तर ज्या गाई एकामेकांना चाटतात त्या गाई मैत्रिणी असतात, त्यांचा ग्रुप असतो. आता ज्या गाई एकामेकांना चाटू देत नाहीत त्यांचे दुश्मनी असते. गाई आपल्याला अंगावरच्या मिठासाठी चाटतात, पण जर एखादी गाय सतत तुम्हाला चाटत असेल तर हे लक्षात घ्या, ती तुम्हाला तुमचा ग्रूमिंग पार्टनर किंवा तुमच्या कळपातला किंवा जवळचा समजते. आणि गाई अशाच एकमेकांना स्वच्छ ठेवतात. आमच्या गाईंचं तेज पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल. हे बघा, पूर्ण चकचकीत शरीर आहे प्रत्येकीचं अगदी. हे बघा, चकचकीत अगदी, कारण त्या एकमेकांना ग्रूम करून स्वच्छ ठेवतात. हे बघा, एकही गाय शेणाने भरलेली नाही आहे आणि इथे खाली सगळीकडे शेण पडलेलं आहे. हे बघा, पण प्रत्येक गाय चकचकीतच मिळणार तुम्हाला. हे बघा, हां. आणि ग्रूमिंग पार्टनर्स कायम एकमेकांना चाटताना मिळणार, जेणेकरून ते एकमेकांना स्वच्छ ठेवतात. आमच्या बैलाचं ग्रूमिंग पार्टनर आमच्या नवीन कालवडी आहेत. हे बघा.